यमुनाताईंना आज 10 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता, पण त्यांना घ्यायला घरातून कोणीच आलं नाही. त्यांनी मनाशी विचार केला की कदाचित मुलाला रजा मिळाली नसेल आणि सुनेला पण खूप काम असते. म्हणून यमुनाताई हॉस्पिटलच्या बाहेरून स्वतःच रिक्षा करून घरी पोहोचल्या. घराचं लॉक उघडं होतं, म्हणजे मुलगा सुनबाई घरातच होते. यमुनाताई रिक्षातून उतरून घराबाहेर उभ्या राहिले की आतून कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल. शेवटी त्या हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. घरासमोर रिक्षा थांबली तेव्हा सुनने अंकिताने बाहेर डोकावून पाहिलं की सासूबाई आल्या आहेत, पण ती उठून बाहेर आली नाही. प्रदीपने अंकिताला विचारलं, कोण आले आहे? तर अंकिता म्हणाली, आणि अजून कोण असेल? तुमची आई हॉस्पिटलमधून आली आहे. इतकं म्हणून तिने दार उघडं ठेवलं आणि परत आपल्या कामात मग्न झाले. प्रदीपने पण आईकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि टीव्हीवर चित्रपट पाहण्यात गुंग झाला. मुलगा आणि सून दोघेही घरात होते, पण आईला घेण्यासाठी कोणीही बाहेर आलं नाही. काही वेळ यमुनाताई बाहेर उभ्या राहून वाट बघत राहिल्या, पण रिक्षावाल्याला परत जायचं होतं. त्याने सांगितल्यावर यमुनाताईंनी त्याला आपलं सामान दारापर्यंत ठेवायला सांगितलं आणि पैसे देऊन आत आल्या. यमुनाताई खूपच अशक्त झाल्या होत्या. कसंबसं पाऊल टाकत घरात शिरल्या. त्यांनी मुलगा प्रदीप आणि सून अंकिता या दोघांकडे पाहिलं, पण त्या दोघांनी त्यांच्याकडे बघायचीही तस्दी घेतली नाही. त्यांच्या अशा कोरडेपणामुळे यमुनाताईचं मन भरून आलं. कसं तरी आपल्या खोलीकडे जायला लागल्या. तेवढ्यात अंकिता म्हणाली, अहो सासूबाई, तिकडे कुठे चालले आहात? आता ती तुमची खोली नाही. तुमचं सामान आम्ही टेरेसवरच्या छोट्या खोलीमध्ये ठेवलं आहे. इतकं बोलून ती परत आपल्या कामात मग्न झाली. यमुनाताई उभ्या राहून सुनेकडे पाहत राहिल्या, पण काही बोलू शकल्या नाहीत. फक्त डोळ्यात पाणी आलं. अंकिता हळू आवाजात प्रदीपला म्हणाली, बोल ना आपल्या आईला की सासूबाईचं सामान टेरेसवरच्या खोलीत ठेवलं आहे. इतकं बोलून ती परत आपल्या कामात मग्न झाली. तेव्हा प्रदीपने आईकडे पाहत निश्चिंतपणे म्हटलं, आई, आता बाबा नाहीत, मग तुला मोठ्या खोलीची काय गरज? आणि तसंच आता तुझा नातू मोठा झाला आहे, तर मोठ्या खोलीची गरज आम्हालाच पडेल ना. म्हणून तुझं सामान वरच्या खोलीत हलवलं आहे. मोठी खोली तर घराच्या प्रमुखांची असते आणि बाबांच्या जाण्यानंतर या घराचा प्रमुख मीच आहे. प्रमुख? यमुनाताईच्या तोंडून एवढंच निघालं. प्रदीप म्हणाला, आणि नाहीतर काय, आता घराचा खर्च मीच करणार. म्हणजे प्रमुखाची असते आणि सगळ्यांना माझं ऐकावंच लागेल. यमुनाताईच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते. त्यांनी टेरेसवरच्या असलेल्या छोट्या खोलीकडे पाहिलं तर प्रदीप म्हणाला, ते काय आहे ना आई, अंकिता अजून एकदा प्रेग्नेंट आहे. तिची काळजी घेण्यासाठी तिची बहीण येणार आहे. तिला गैरसोय होऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी ठेवली आहे. आणि गेस्ट रूम मध्ये तर तुला ठाऊक आहे पाहुणे राहतात, पण ती काही पाहुणी नाही. ती तर घरच्यांपैकीच आहे. उद्या बाळ होईल, मग काही कार्यक्रम करू. कुणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तो रूम ठेवावा लागेल ना. म्हणून गेस्ट रूमला अजिबात हात लावला नाही. आपला मुलगा प्रदीपच्या बोलण्यावर यमुनाताईंना असं जाणवलं जणू त्यांच्या पायांना कुणीतरी जंजिरांनी घट्ट बांधला आहे. पाय टेरेसवरच्या खोलीकडे जातच नव्हते. कसाबसा एक पाऊल टाकलं होतं. तेवढ्यात प्रदीप पुन्हा म्हणाला, अरे आई, हे तुझं सामानही घेऊन जा आणि दरवाजा बंद कर. काही खायचं प्यायचं असेल तर स्वयंपाकघरातून घेऊन खा. यमुनाताई कशाबशा परत दाराशी आल्या आणि स्वतःचं सामान ओढत घेऊन गेल्या. आत पाहिले तर एक चारपाई टाकलेली होती. त्यांच्या लग्नाच्या वेळची जुनी गोदरेज कपाट ठेवलेलं होतं आणि ते जुनं टेबल होतं, जे यमुनाताईंनी कित्येक वेळा ऐकायचं पाहिलं होतं. पण त्यांचे पती मोहनराव म्हणायचे, अरे खराब थोडंच झाले, काय माहिती कधी उपयोगी येईल. तेव्हा कुणाला माहिती होतं की हे टेबल यमुनाताईच्याच उपयोगाचं ठरेल. डोळ्यात पाणी दाटून आलं आणि त्या चारपाईवर बसल्या. 2 महिन्यापर्यंत तर सगळं ठीक होतं. मुलगा, सुनबाई पित्याच्या भीतीमुळे का होईना, पण त्यांची नीट सेवा करायचे. घरात खुशीचं वातावरण असायचं. एकदा मोहनरावांनी आपलं पितृगाव पाहण्याचा हट्ट धरला. यमुनाताई म्हणाल्या, राहू द्या, पावसाळ्याचे दिवस आहेत, अशा वेळी जाणं बरं नाही. पण मोहनराव आणि अंकिताच्या समजावण्यावरून त्या गावाला गेल्या. तिथं जाव, दीर, सगळा मोठा परिवार होता. तिथं पोहोचल्यानंतर काही दिवसातच मोहनरावांची तब्येत बिघडली आणि तिथेच त्यांचं निधन झालं. सगळं जणू तिथेच थांबून गेलं. अंतिम संस्कारही तिथल्या गावातच झाला. पंधरवाड्याचे
कार्यक्रम पार पाडल्यावर प्रदीप आणि अंकिता परत आले, पण यमुनाताईंना त्यांचे दीर आणि जाऊबाईंनी सांगून थांबवलं की तुम्हाला 1.25 महिना इथेच राहावं लागेल. 1.25 महिना संपल्यावर जेव्हा यमुनाताईंना गावाहून परत यायचं होतं तेव्हा तिथला पूर्ण परिवार स्टेशनवर सोडायला आला, पण परतताना यमुनाताईच्या एकट्याच परतल्या. प्रदीप स्टेशनवर घ्यायलाही आला नाही. तो म्हणाला खूप महत्वाचं काम आहे. पण यमुनाताई घरी आल्या तर पाहतात काय, प्रदीप टीव्हीवर क्रिकेट मॅच पाहत बसला होता. गावाहून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी यमुनाताईची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सलग 10 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या 10 दिवसात मुलगा फक्त एकदाच हॉस्पिटलला गेला. त्यानंतर म्हणाला, आई, ऑफिसमधून वेळ मिळणं अवघड आहे आणि आज यमुनाताई रुग्णालयातून एकट्याच घरी आल्या. कुणी नेहलाही गेलं नाही आणि इतकंच काय, घराचा सगळा पसारा बदलून टाकला होता. एवढ्या लवकर मुलगा सून तोंड फिरवतील याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांना थेट टेरेसवरच्या छोट्या खोलीत ढकललं गेलं. यमुनाताई हे सगळं मनात विचार करत होत्या. तेवढ्यात बाहेरून गडबड ऐकू आली. त्या बाहेर आल्या तर पाहतात ज्या मुलगा सुनेला त्यांच्यासाठी उठावं वाटलं नाही तेच अंकिताच्या माहेरच्या स्वागताला दारात उभे राहून दणदणीत स्वागत करत होते. यमुनाताई घरात येऊन इतका वेळ झाला तरी कुणी एक ग्लास पाणी विचारलं नाही, पण सुनेच्या माहेरच्यांसाठी मात्र मुलगा स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाण्याची ट्रे सजवून घेऊन आला. एवढ्या लोकांच्या गर्दीत स्वतःला एकटी समजणाऱ्या यमुनाताई परत आपल्या खोलीत आल्या. थोड्या वेळाने मुलगा आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई, असं आहे की अंकिताच्या माहेरचे लोक आले आहेत, म्हणून तू वरती तुझ्या खोलीतून बाहेर येऊ नको. अंकिताला तुझं तिथं येणं बरं वाटणार नाही आणि मी या परिस्थितीत अंकिताला कोणतेही टेन्शन देऊ इच्छित नाही. आई मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि मुलगाही कडू वाक्य बोलून पटकन खोलीबाहेर निघून गेला. यमुनाताई टेरेसवरच्या खोलीत पूर्ण 3 तास बसून राहिल्या. त्यांच्यासाठी ना चहा आला, ना नाश्ता, ना काही खायला. 3 तासांनी त्यांना असं वाटलं की अंकिताचे माहेरचे पाहुणे कदाचित परत गेले असतील. फक्त तिची बहीण आणि आई घरात राहायला असावेत, कारण त्यांचाच आवाज बाहेरून येत होते. यमुनाताईंना प्रचंड भूक लागली होती. आता दुपारचे 3 वाजले होते. आजारपणातून उठल्यामुळे आधीच खूप अशक्तपणा होता, त्यावर भुकेमुळे त्यांची अवस्था अजूनच बिकट झाली होती. बिचारा यमुनाताई मनाला समजावून सांगू शकत होत्या, पण पोटाला कसं समजवणार? पोटाला तर भूक लागली की अन्न हवं असतंच. जेव्हा भूक सहन न होईना तेव्हा त्या खोलीतून उठल्या आणि बाहेर आल्या. पाहिले तर कुणीच दिसेना. सगळे आपापल्या खोलीत जाऊन झोपले असावेत. चला बरं झालं, आता मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी घेते, असं मनाशी म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. पण तिथं ठेवलेले सगळे भांडे रिकामे होते. रिकामे भांडे पाहून यमुनाताईंना भोवळ यायची वेळ आली. तेवढ्यात खटपट आवाज होताच अंकिता स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आई, काय करता इथे? काही नाही, माझ्यासाठी खायला घेऊन जायला आले होते, पण सगळं रिकाम आहे. अहो आई, तुम्ही रुग्णालयातून आलात हे मला आठवलंच नाही, म्हणून मी तुमच्यासाठी स्वयंपाकच केला नाही. आता असं करा, तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः करून घ्या. मी खूप थकली आहे, आता काही करू शकत नाही. असं बोलून सून जितक्या वेगाने आली होती त्याहून जास्त वेगाने परत निघून गेली. बिचारा यमुनाताई आजारामुळे आधीच खूप कमजोर झाल्या होत्या. त्यावर भुकेमुळे त्यांची अवस्था अजूनच वाईट झाली होती आणि आता सून म्हणत होती की तुम्ही स्वतः जेवण स्वतः करून घ्या. हे भगवंता, हा कसला जन्माचा बदला घेत आहात माझ्याकडून? मी हॉस्पिटलला गेल्यावर असं काय झालं की मुलगा सून इतके बदलून गेले? यमुनाताईंना काहीच समजेनासं झालं. कसं तरी करून त्यांनी स्वतःसाठी 2 भाकरी केल्या, चटणीसोबत खाल्ल्या आणि आपल्या खोलीत जाऊन औषध घेऊन पलंगावर पडल्या. पलंगावर पडून त्यांनी नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं. त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले आणि म्हणाल्या, तुम्ही मला एकटी सोडून का गेलात? तुम्ही होता तर सगळं किती छान होतं. मुलगा सून देखील किती काळजी घ्यायचे. तुम्ही पाठ फिरवल्याने त्यांचंही माझ्याकडून मन फिरलं. पतीची आठवण करत करत डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि कधी डोळा लागला त्यांना समजलंही नाही. यमुनाताईचे डोळे उघडले तेव्हा मुलाचा आवाज ऐकू आला, आई, आई झोपली होतीस का? यमुनाताई उठून पलंगावर बसल्या. मुलगा आईच्या खोलीत येत म्हणाला, अरे आई, ही काय झोपायची वेळ आहे का? संध्याकाळचे 6 वाजले आहेत.
बिचारी आई औषध घेऊन आडवी झाली होती. तिलाच कळलं नाही कधी डोळा लागला. हो ठीक आहे, पण आई लक्ष ठेव, कधी झोपायची वेळ असते आणि कधी नाही. संध्याकाळच्या वेळी झोपल्याने घरात मनहूसपणा पसरतो. इतकं बोलून मुलगा खोली बाहेर गेला. मुलाच्या अशा बोलण्याने यमुनाताई थक्क झाल्या. मनाशी विचार करू लागल्या, हा तोच माझा मुलगा आहे का, ज्याला मी जन्म दिला, स्वतःच्या हाताने वाढवलं, शिकवलं, मोठा माणूस बनवलं, याच्या पसंतीच्या मुलीशी मी याचं लग्न लावलं आणि आज हाच माझा मुलगा मला संस्कार शिकवतोय. यमुनाताई हे सगळं विचार करत होत्या. तोच मुलाचा रागाने भरलेला आवाज आला. आई, तिथेच बसून राहणार आहेस की बाहेर येणार आहेस? औषधामुळे उठायला त्रास होत होता. कसंबसं उठून त्या ड्रॉइंग रूम मध्ये आल्या. पाहता तर मुलगा, सून, सुनेची आई आणि धाकटी बहीण बसून चहा घेत होते. यमुनाताईंना पाहून प्रदीप म्हणाला, आई, तुला चहा प्यायचा असेल तर स्वतः करून घे. आणि हो, आज रात्रीचं जेवण तुलाच बनवावं लागेल. अंकिताची तब्येत बरी नाही आणि आई व मिहुनी पाहुणे आहेत, त्या कसं स्वयंपाक करतील? मुलाच्या बोलण्याने यमुनाताई हादरल्या. तरीही त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वतःसाठी चहा बनवला. चहा बनवताना मनाशी काहीतरी ठरवलं. कप ट्रेमध्ये ठेवला, हातात धरला. कमजोरीमुळे हात थोडा कापला, पण तरीही दृढ निश्चयाने त्या ड्रॉइंग रूम मध्ये आल्या. त्या सोप्यावर बसायला जात होत्या. तोच प्रदीप पुन्हा म्हणाला, अरे आई, इथे कुठे बसतेस? तुझ्या खोलीत जा आणि तिथे जाऊन चहा पी. दिसत नाही का आम्ही सगळे बसून गप्पा मारतोय? आता मात्र यमुनाताईच्या सहनशीलतेचा बांध फुटला. त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि जोरात ओरडल्या, बस, खूप झालं आता. तुम्ही मला समजलं काय आहे? हॉस्पिटलमधून आल्यापासून तुमचे सगळे नाटक मी पाहते आणि तरीही गप्प आहे. पण आता नाही. माझी खोली बदलून टाकली, मी गप्प राहिले. तुझ्या सासरच्यांसमोर मला माझ्या खोलीत बसून राहायला सांगितलं, जणू मी कुठली तरी अस्पृश्य आहे आणि तुझ्या सासरचे खूप उंच जातीचे आहेत. मी तरीही गप्प राहिले. सगळ्यांसाठी घरात चांगले चांगले पदार्थ बनले आणि माझ्यासाठी कोरड्या पोळीचाही तुकडा नाही, तरीही मी गप्प राहिले. आजारी असून सुद्धा मी स्वतः भाकरी करून खाल्ली तरी गप्प राहिले. मी औषध घेऊन झोपले तरी मग घरात मनहूसपणा पसरतो म्हणता. आणि तुझी बायको रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून राहते, दुपारी झोपून रात्री 8 वाजता उठते, तेव्हा मनहूसपणा पसरत नाही. सगळ्यांसाठी चहा बनतो, पण मला माझा मुलगा सांगतो की आई, स्वतःचा चहा करून घे. आणि जी आजारी आई आहे तिच्यासाठी जेवण करायला तुम्हाला त्रास होतोय आणि त्या आजारी आईलाच म्हणता रात्रीचं जेवण तू बनव. माझी बायको आजारी आहे आणि माझी सासू आणि मिहुनी पाहुणे आहेत आणि शेवटची गोष्ट, मी माझ्याच घरात माझ्या सोप्यावर बसू शकत नाही का? शेवटी का, कोणत्या अधिकाराने तुम्हाला मनाई करतो? हे माझं घर आहे आणि माझी मर्जी, मी माझ्या घरात कुठेही बसेन. नाही, तो आपल्या मर्जीने बसू शकत नाही. प्रदीप ओरडत म्हणाला, का नाही बसू शकत? कारण मी सांगतो आहे आणि या घराचा प्रमुख मी आहे. माझं बोलणं तुम्हाला मानावंच लागेल. प्रमुख? कोणता प्रमुख? यमुनाताईंनी उपहासाने हसत म्हटलं. तेवढ्यात सून म्हणाली, आई, आधी पप्पा प्रमुख होते. पप्पांच्या मृत्यूनंतर प्रमुखाची पगडी यांना चढवली गेली, त्यामुळे हेच आता घराचे प्रमुख आहेत. आणि नाहीतर काय? प्रदीपने रोप दाखवत म्हटलं. आणि माझं बोलणं तुला मानावंच लागेल. आता आई, तुम्ही आमच्या कमाईवर जगत आहात तर तुम्हाला आमचं प्रत्येक बोलणं ऐकावंच लागेल, नाहीतर तुमचं दुसरीकडे काहीतरी राहण्याचं बघा. आम्ही तुम्हाला पाळण्याचा ठेका घेतलेला नाही. तेवढ्यात अंकिताची बहीण म्हणाली, ताई, तू तुझ्या सासूबाईंना जवळ अशी कशी बोलताय? हे घर त्यांचंही आहे ना. तू चुप राहा, मोठ्यांच्या मध्ये लहान बोलत नाहीत. अंकिताने तिला झापलं. अंकिताची आई मात्र काही न बोलता तमाशा बघत आहात तर तुम्हाला आमचं प्रत्येक बोलणं ऐकावंच लागेल, नाहीतर तुमचं दुसरीकडे काहीतरी राहण्याचं बघा. तेवढ्यात यमुनाताई म्हणाल्या, असं आहे सुनबाई, मी माझं दुसरीकडे राहण्याचं बघणार नाही. उलट तुम्हा दोघांना तुमच्यासाठी राहण्याची सोय करावी लागेल. आणि हो, तुम्हाला कधी पाळलंस? आजपासून 1.5 महिना आधीपर्यंत माझं संगोपन माझा नवरा करत होता. त्यानंतर 1.25 महिना मी गावी होते. गावाहून आल्यावर मी थेट हॉस्पिटलमध्ये गेले आणि मला आठवते, हॉस्पिटलचे बिल्स माझ्या सेव्हिंग अकाउंटमधूनच भरले गेले. तेव्हा अंकिता म्हणाली, आई, आम्ही का दुसरीकडे जाऊन राहायचं?
हे घर आमचं आहे, आम्ही इथेच राहणार. हे घर तुमचं होतं तोपर्यंत मी तुमची आई होते, इथे माझा सन्मान होता. पण आता नाही. हे घर फक्त माझं आहे, कारण हे घर माझ्या नावावर आहे. आणि जर तुम्ही इथून नाही गेला तर मी पोलिसात तक्रार करेन. पोलिसांचं नाव ऐकून सगळे घाबरले. तेवढ्यात अंकिताची आई घाईघाईने म्हणाली, अहो ताई, शांत व्हा. मुलं आहेत, चूक होतेच, पण तुम्ही मोठे आहात, समजुतीने वागा. स्वतःच्या लेकरांसाठी कोण पोलीस बोलवतो? या महागाईच्या काळात स्वतःचं घर असताना मुलं कुठं भाड्याच्या घरात राहणार? आणि मग अंकिता पण गर्भवती आहे. बरं विहनबाई, आपल्या मुलीचा प्रश्न आला तेव्हा तुम्हाला लगेच काळजी वाटली, पण जेव्हा तुमची मुलगी आणि तुमचा जावई मला घर सोडून जाणे सांगत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात? यमुनाताईच्या या प्रश्नावर अंकिताची आई पुढे काही बोलू शकली नाही. सगळ्यांनी यमुनाताईंसमोर हात जोडले, पाय धरले. मुलगा असून माफी मागू लागले. यमुनाताई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यांनी स्पष्ट बोलून टाकलं, या घरात राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागेल. मी माझ्या मोठ्या खोलीतच राहणार. तुम्ही लोक फक्त तुमच्या बेडरूम मधून किचन आणि स्टोर रूम पुरतेच मर्यादित राहाल. पुढच्या दिवसाच्या सकाळी यमुनाताईचे सामान मोठ्या खोलीत हलवले गेले. तसेच अंकिताची बहीण आणि आईचे सामान गेस्ट रूम मध्ये हलवावे लागले. अंकिताची बहीण आणि आई दोघांनाही आपल्या मुलीमुळे तिथे राहावं लागलं, कारण यमुनाताईंनी स्पष्टपणे सांगितले होते, मी घराचं कोणतंही काम करणार नाही, कारण मी या घराची प्रमुख आहे. जर यमुनाताईंनी थोडीही हिंमत दाखवली नसती तर आज त्या या घराच्या प्रमुख न राहता कुठल्या तरी वृद्धाश्रमात असत्या आणि आपले दिवस मोजत असत्या. हिंमत ठेवली तर पर्वतही हलतात, भीती ठेवली तर सावलीही घाबरते. जगायचं असेल तर हिंमत हवी, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेहनत हवी. हिंमत हरला तो सर्व हरतो, हिंमत जिंकला तर सर्व जिंकतो. हिंमत असेल तर अशक्यही शक्य होतं. मनात विश्वास असेल तर जग जिंकता येतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.